नमस्कार मैत्रिणो, आज आपल्याला हे कौठ दिसत आहेत. हे शिवरात्रीला खाल्ले जातात. पण अशी ही कौठाची चटणी जर तुम्ही करून ठेवली तर गोड आंबट इतकी सुंदर अशी ही कौठाची चटणी. कुठेतरी हे फळ आता आपल्याला कमी दिसायला लागलेलं आहे, पण ह्या कौठाची चटणी ह्या दिवसात खावीच आणि करूनही ठेवता येते आपल्याला. 2 ते 6 महिन्यापर्यंत ही चटणी आपण करून ठेवता येईल अशी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. कौठाची चटणी जसं आपण लिंबूचं लोणचं आंबट गोड असतं तशा पद्धतीने ही कौठाची चटणी. त्याच्यासाठी आपण इथे कौठ छान 2 कौठ घेतले होते, पिकलेले कौठ घेतले, ते फोडून घेतले. त्याच्यानंतर इथे आपल्याला गूळ टाकलेला आहे, अर्धी वाटी गूळ त्याच्यात टाकलेला आहे आणि तो छान असं कालवून घेणार आहोत. तर आपण इथे गूळ टाकल्यानंतर इथे थोडीशी जिरे पावडर टाकलेली आहे. तुम्हाला वाटलं तर जिरे पावडर टाकू शकतात. त्याच्यात तुम्हाला वाटलं तर थोडेसं बडीशोप सुद्धा टाकली तर खूप छान येते, पण उपासाला बडीशोप चालत नाही त्याच्यामुळे मी ही टाकलेली नव्हती. पण तुम्हाला जर डेली खायचं असेल तर तुम्ही त्याच्यात बडीशोप आणि जिरे पावडर टाकली तरी छान येते. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे चाट मसाला सुद्धा वापरू शकतात. इथे मी आता थोडंसं आधी मीठ टाकलं, नंतर तिखट टाकलेलं आहे. तर तुम्हाला वाटला तर इथे चाट मसाला सुद्धा वापरता येऊ शकतो आपल्याला. आता आपलं हे सगळं कालवून झालेलं आहे. तर हे कालवून झाल्यानंतर आपण इथे असं गॅसवर ठेवलेलं आहे. त्याच्यात गूळ असतो आपला, गूळ, तिखट, मीठ, जिरे पावडर टाकलेली आहे. मला हे उपासाला लागत होतं म्हणून मी उपासासाठी केलं. आणि आता हे उपासाला मी अर्धं काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यात थोडासा चाट मसाला टाकणार आहे, धने पावडर आणि बडीशोप असं सुद्धा टाकणार आहे. कारण आपल्याला हे जे आहे, ही जी चटणी कौठाची, तर ही 6 महिने टिकवायची आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथे अशा पद्धतीने आपण इथे ही गरम करायला कढईत ठेवलेली आहे आणि छान असं घट्टसर हे बघा, कढईमध्ये अगदी मंद गॅसवर आपण हे ठेवलेलं आहे आणि घट्टसर असं हे गूळ टाकल्यामुळे असं घट्ट होणार आहे बघा. अशा पद्धतीने ही घट्ट झालेलं आहे. तर आपली इथे ही कौठाची चटणी तयार झालेली होती आणि थोडंसं आपण इथे 1 मोठा चमचा भरून तेल घेतलेलं आहे आणि ते तेल थोडं गरम करून घेणार आहोत. तर इथे आपण हे तेल गरम करून घेणार आहोत आणि आपण ती कौठाची चटणी बाजूला काढून घेतली होती डिशमध्ये. आणि आता त्याच्यावर हे थोडं कोमट झालेलं, म्हणजे खूपही कोमट नव्हतं, तर गरम तेल आपण त्याच्यात टाकलेलं आहे. गरम तेल का टाकायचं की ती आपल्याला 6 महिने टिकवायची आहे, टिकते आणि छान अशी ती राहते. तेल टाकल्यानंतर थोड्या वेळ तसंच राहू द्यायचं आहे. आणि बघा, तेलसुद्धा त्याच्यातलं जिरून जात आहे, पूर्ण तेल त्याच्यात हे झालं आणि हे बघा असं. आणि छान अशी ही आपली कौठाची आंबट गोड चटणी. तुम्हाला वाटलं तर अजून तुम्ही याच्यामध्ये व्हिनेगर सुद्धा टाकू शकतात, थोडंसं अर्धा चमचा जण व्हिनेगर. ते बघा, तर आपली ही कौठाची अशी छान 6 महिने टिकणारी ही कौठाची चटणी, गूळ, तिखट, आंबट गोड चव आणि ही 6 महिने टिकते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही उपासाला खाऊ शकतात. पण याच्यात जर आपल्याला काही जण बडीशोप, धने खात नाही, त्याच्यामुळे ही जी आहे तर मी आधी आता उपासासाठीच केलेली होती, पण उपासासाठीच आता काढून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात कालवू शकतो आपण. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, कमेंट